मुवमेंट आहे ना, हा. ही मुवमेंट काय पाहिजे माहिती आहे का? हा. छोटी पाहिजे, छोटी. हम्म. ही जी साईड आहे आपली, कुठली साईड आहे? स्प्रिंग काय काम करते रे? स्प्रिंग काय काम करते? ज्यावेळेस आपण स्प्रिंगला प्रेशर देतो एका जागी येते, आणि ज्या वेळेस आपण रिलीज करतो त्यावेळेस काय करते? स्प्रिंग उडी जाते. मग त्याच पद्धतीने आपलं काय करायचं? ह्या साईडला ताकद आणायची. कुठल्या साईडला आणायचे? खालच्या साईडला. उजव्या साईडला ताकद आणायची आपल्या. कुठल्या साईडला आणायचे? उजव्या साईडला. ही गोळ्याची पद्धत आहे. ही गोळा इथं घेतला आपण, बरोबर आहे. स्प्रिंग कुठे गेली? मी इथे केली. हा अंतर कमी झाला. कुठला अंतर कमी झाला? हा पायातला अंतर कमी का केला मी? कारण पायातला अंतर कमी केलं तर माझी स्टेप काय होणार आहे? फास्ट निघणार आहे. कुठे निघणार आहे? फास्ट पुढे निघणार आहे. तर कशी काढायची? तर ज्यावेळेस निघताना हे बघा, 2 स्टेप मध्ये हे एक निघालात की दुसरी इकडे घ्यायची, क्रॉस. सरळ नाही जायचं. का क्रॉस घ्यायचं? त्याचं कारण असं आहे, ही जी तुझी स्प्रिंग बनली आहे ती एक आला, ते दुसरा ज्यावेळेस येतो, ही जी स्प्रिंग बनली इकडली, इथून ताकद लागली पाहिजे. कुठून? त्या स्प्रिंगची, आणि फोर्स लागला पाहिजे. सोपी पद्धत आहे. हे असं नाही टाकायचं कधीच. हे कोण असं घेते, हे असलं अंतर. जेवढं शॉर्ट, फास्ट नाही, क्विक, तर मोमेंट होते. चालतं, धन्यवाद बेंबडे सर. गोळा टाकून दाखव तर आता तुमच्या नाही मोमेंट रे. आता जे दाखवले, टाक गोळा ते. ए बाळा सरक रे. आता जे मोमेंट दाखवले तुम्ही ते गोळा टाकून दाखव ना आम्हाला. किती गेला रे? 9 गेला का? 9 मीटर गेला.